₹50 लावून 3 कोटी जिंकायचं तुमचं स्वप्न असेल तर आता ते विसरून जा. कारण सरकारनं आता संसदेत एक नवीन बिल आणलंय आणि ते मंजूर सुद्धा केलंय. या बिलात नशिबावर अवलंबून असणारे फॅन्टसी गेम्स बंद होतील असं सांगितलंय. हे नवीन बिल काय? कोणते कोणते गेम बंद होणार? जंगली रमी पे आवना महाराज असल्या गेमचं काय होणार? सर्वसामान्यांना यातून कसा दिलासा मिळणार? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. ऑनलाईन गेमिंग बिल, ज्याला प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 असंही म्हटलंय. हे बिल 19 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले. याचा उद्देश आहे ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला नियंत्रित करणं आणि ग्राहकांना सुरक्षित वातावरण देणं. पण यात मोठा ट्विस्ट आहे. ऑनलाईन सट्टेबाजी आता दंडनीय गुन्हा असेल. म्हणजे जर कोणी पैसे लावून ऑनलाईन गेम खेळला, जाहिरात केली किंवा प्रोत्साहन दिलं तर 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 1 कोटी पर्यंत दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. म्हणजेच मैंने जंगली रमी पे 1 करोड रुपये जीते हे असं ऍड मध्ये म्हणणाऱ्या लोकांवर सुद्धा आता कारवाई होईल. हे बिल सूचीबद्ध म्हणजेच लिस्टेड आणि गैर सूचीबद्ध म्हणजेच अनलिस्टेड गेमिंग कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामुळे उद्योगात पारदर्शकता येईल आणि बेकायदा गेमिंग प्लॅटफॉर्म्स, विशेषतः परदेशी सट्टेबाजी ऍप्सवर कारवाई होईल. हे बिल 20 ऑगस्टला लोकसभेत सादर करून ते बहुमतानं मंजूर करण्यात आले. ऑनलाईन गेमिंग हा 2 लाख कोटींचा उद्योग आहे, पण त्यात सट्टेबाजी, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचं प्रमाण वाढलंय, ज्यामुळे सरकारला हे पाऊल उचलावं लागले. आता तुम्ही म्हणाल, खरंच हा कायदा इतका महत्वाचा आणि इतका गरजेचा होता का? तर ह्या काही सत्य घटना पहा, म्हणजे तुम्हाला या कायद्याचं महत्व कळेल. तर 2023 मध्ये हैदराबादमधील 23 वर्षीय विशाल यानं एका ऑनलाईन सट्टेबाजी ऍपवर 5 लाख रुपये गमावले. त्याला वाटलं की तो कौशल्यानं पैसे कमवेल, पण या व्यसनामुळे त्याचं शिक्षण आणि कौटुंबिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. दुसरं उदाहरण, पुण्यातील 19 वर्षीय राहुलने ऑनलाईन गेमिंगमुळे कर्ज काढलं आणि कर्जाच्या धमक्यांमुळे त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी एकानं बैल खरेदीसाठी ठेवलेले पैसे ऑनलाईन गेममध्ये उडवून टाकले. 2022 ते 2025 दरम्यान सरकारने 1400हून अधिक सट्टेबाजी वेबसाईट्स आणि ऍप बंद केल्यात, ज्यावरून याचं गांभीर्य दिसतं. अशा घटना तरुणांना आर्थिक आणि मानसिक त्रास देतात आणि काही प्रमाणात आत्महत्येपर्यंत मजल जाते. हे बिल अशा व्यसनांपासून संरक्षण देईल आणि बेकायदा प्लॅटफॉर्म्सवर निर्बंध घालेल. पण याच वेळी काही कौशल्याधारित गेम्स जे कायदेशीर आहेत त्यांच्यावरही बंदी येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उद्योगाला धक्का बसेल. हे बिल ऑनलाईन गेमिंगला एक राष्ट्रीय कायदेशीर चौकट देईल. यात रिअल मनी गेमिंगवर पूर्ण बंदी येईल, म्हणजेच बँकांना आणि वित्तीय संस्थांना अशा गेम्ससाठी पैसे हस्तांतरित करण्यास मनाई असेल. जाहिरातींवरही बंदी असेल आणि सेलिब्रिटींना सट्टेबाजीच्या गेम्सचं प्रमोशन करता येणार नाही. यामुळे ई स्पोर्ट्स आणि नॉन मनी गेम्सना चालना मिळेल. पण ड्रीम11, MPL यासारख्या कंपन्यांना मोठा फटका बसेल. ऑनलाईन गेमिंग उद्योग 31,000 कोटींचा वार्षिक महसूल कमावतो आणि 2 लाख नोकऱ्या देतो. पण सट्टेबाजीमुळे होणारं मानसिक आणि आर्थिक नुकसान यामुळे हा कायदा गरजेचा आहे. पण याला विरोधही होतोय. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन सारख्या संस्थांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून याला विरोध दर्शवलाय. कारण यामुळे काही वैध उद्योगाला नुकसान होऊ शकतं. याआधी तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये असे कायदे कोर्टात रद्द झाले. त्यामुळे या बिलालाही कायदेशीर आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं, हे नक्की आहे. या कायद्याचा परिणाम काय असेल तर ऑनलाईन गेमिंग बिल गेमिंग उद्योगात पारदर्शकता आणेल आणि बेकायदा सट्टेबाजी थांबवेल आणि ग्राहकांचं संरक्षण करेल. यामुळे ई स्पोर्ट्स आणि नॉन मनी गेम्सना प्रोत्साहन मिळेल. पण याला उद्योगांचा विरोध आहे, कारण यामुळे 2 लाख कोटींच्या गेमिंग उद्योगाला धक्का बसेल आणि नोकऱ्या सुद्धा धोक्यात येतील. ऑनलाईन सट्टेबाजीवरील बंदीमुळे तरुणांचं व्यसन कमी होईल. तर हा होता ऑनलाईन गेमिंग बिलचा सविस्तर तपशील. हे बिल सादर झाल्यामुळं तरुणाईची सट्टेबाजीच्या प्रकारातून सुटका होईल असं सध्या तरी दिसतंय. या बिलावर राष्ट्रपतींनी एकदा का मोहर उमटवली की जंगली रमी पे आवना महाराज हे वाक्य आता कुणालाही ऐकायला मिळणार नाही. तुम्हाला काय वाटतं, हा कायदा करणं खरंच गरजेचं होतं का? की सादर झालेल्या कायद्यात काही पळवाटा असतील आणि हे उद्योग नंतरही सुरूच राहतील, असं तर तुम्हाला वाटत नाही ना? तुम्हाला काय वाटतं? तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.